रेशनचे तांदूळ असतात बरे, पण ना हे बघा भिजल्यानंतर आता हे असे मोठे थोडे छोटे तांदूळ असतात ना, ते असे मोठे होतात आणि प्रेस केल्यावर असे चिकट चिकट होतात. आता काय प्रकार आहे मला नाही माहिती. तर प्लास्टिक म्हणता येणार नाही, प्लास्टिक म्हटल्यानंतर असं थोडं त्याचं चिकट चिकट होणार आहे. असो, तर आता मी सगळ्यात आधी बघा 2 ग्लास तांदूळ भिजत घातलेले सकाळी 7 वाजता आणि इथे पाव ग्लास मेथीचे दाणे भिजत घातलेले आणि अर्धा ग्लास चणा डाळ, हे सगळं मी भिजत घातलेलं. आणि आता 3 वाजले तर याचं मी वाटप करून ठेवते आणि सगळं मिक्सरमध्ये वाटून घेतलं. वाटताना थोडीशी हळद घातली आणि सगळं बॅटर रेडी करून ठेवलं. चवीनुसार मीठ घातलं आणि आता हे आंबवण्यासाठी ठेवून दिलं. आता हे पीठ आंबवायला जास्त वेळ लागत नाही. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी बघा मी हा नारळ, ताजा फ्रेश नारळ होता, त्याचा रस काढून घेतला, म्हणजे नारळ खवला, त्याच्यात हळद, त्याच्यानंतर जिरं आणि पाणी घालून वाटून घेतलं. त्याच्यानंतर रस काढून गाळून घेतला. चवीनुसार किंचितसं मीठ आणि गूळ घातलं, आवडीनुसार किती गोड पाहिजे ते, आणि वेलची पूड घालून मिक्स करून ठेवलं. आणि बघा हे 3 वाजता पीठ ठेवलेलं आणि आता 8 वाजलेत आणि छान पीठ आंबून आलं आहे. पीठ आंबवायला वेळ लागत नाही, कारण याच्यात चणा डाळ आणि मेथी दाणे जास्त प्रमाणात असतात. त्याच्यानंतर हे पीठ खूप घट्टसर असं होतं. मग त्याच्यात मी पाणी घातलं, अजून 1 ग्लास पाणी घातलं आणि छान असं मला जेवढं पातळ पाहिजे तेवढं बॅटर करून घेतलं. आणि आता गॅसवर तवा ठेवला आहे, तेल लावून घेतलं तव्याला. आणि त्याच्यानंतर बघा ही पहिल्यांदा फर्स्ट आता याला काय म्हणतात तुम्हाला समजलं असेल. आम्ही तर याला म्हणतो रस भाकरी आणि काही काही जण सुरनई वगैरे असं म्हणतात, पण आम्ही तर रस भाकरीच म्हणतो. आणि लग्न झाल्यानंतर मी फर्स्ट टाईम हा पदार्थ खाल्लेला. पहिल्यांदा मला एवढा नाही आवडला, पण नंतर नंतर जसं जसं मी खात गेले ना, तसं तसं मला आवडायला लागला. मग मी पण आता कधी कधी असं बनवते हा पदार्थ. आणि माझ्या माहेरी पण नंतर मी त्यांना हा पदार्थ करून घातला, पण त्यांना पण सुद्धा नंतर हा पदार्थ खूप आवडला. मग त्यांना पण आवडायला लागला. तर म्हटलं आज मी परत तो पदार्थ बनवूया. आणि अशा सगळ्या मी आता ह्या भाकरी करून घेतल्या. रस तर काय माझा रेडीच आहे. आणि आता छान तुम्ही बघू शकता क्रिस्पी रंग बघा, असं खूप छान दिसत आहेत. आणि हे आता सगळ्या माझ्या भाकरी तयार झाल्या आहेत. तर आता मी थोडंसं म्हटलं फ्लॅशलाईट ऑन करून तुम्हाला दाखवूया कशा दिसत आहेत त्या. आणि ते वाटीत रस काढला आणि इथे भाकरी तयार करून ठेवल्या. आता नॉर्मली असं बुडवून खातात, पण मला अशा खायला नाही आवडत. मी तुम्हाला दाखवते कशा खातात ते. आपण जसा रस ग्रेव्हीमध्ये बघा भाकरी चुरून खातो, तर त्या प्रकारे तसं मला खायला आवडतं. तर ही मी आता अहोंना नेऊन दिली. आणि त्याच्यानंतर माझ्यासाठी प्लेटमध्ये मी आता रस घेतला आहे आणि त्याच्यात आता गरमागरम अशी छान अशी भाकरी घातली आहे. आणि त्याच्यात नंतर मी ही चुरून घेणार आहे हाताने. आणि ही बघा अशा प्रकारे चुरून घेतल्यानंतर खायला मला खूप आवडते आणि खूप टेस्टी लागते. तर चला तुम्ही बघताय का, पटापट चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.